आणि कॅम्पसमध्ये पूर्णपणे वायफाय कनेक्टिव्हिटी करून घ्यावी लागणार. जे काही मॉडर्न टेक्नॉलॉजीजमध्ये आहे ते सगळं. आणि एक गोष्ट सर्वात महत्त्वाची याच्यात आपल्याला लागणार आहे की आपण आपला जो प्रोजेक्ट आहे तो आफ्टर रिडेव्हलपमेंट आपल्याला मेजर लोकांना भीती काय आहे की रिडेव्हलपमेंट झाल्यावरती आपला मेंटेनन्स वाढणार आहे. तर मेंटेनन्स वाढण्याचा सोर्स काय आहे? सर्वात महत्त्वाचा कोर सोर्स आहे इलेक्ट्रिसिटी बिल. तर आपण काय करणार, आपलं लोड कॅल्क्युलेशन करणार आणि आपल्या लोड कॅल्क्युलेशनप्रमाणे आपल्याला इथे किती इलेक्ट्रिसिटी बिल वाढणार आहे ह्याचं कॅल्क्युलेशन करून फोटोवोल्टिक सेल्स लावून सोलार एनर्जी जनरेट करणार. जेणेकरून का आपल्याला इथे मॅक्सिमम सेविंग होईल आणि मिनिमम आपल्या वाटेला इलेक्ट्रिसिटी बिल येईल. म्हणजेच आपल्याला जो वाढणारा मेंटेनन्स अपेक्षित आहे तो कमीत कमी राहील. ह्याचा मेन सोर्स आपण इलेक्ट्रिसिटी जनरेशनमधूनच घालवतो. त्याचं नेट मीटरिंग होतं आणि आपलं तिथं फायदा होतो. त्याच्यावरती एक जवळजवळ 14 कोटी खर्च होणं अपेक्षित आहे आपल्याला. तर उद्या जो येणारा डेव्हलपर आहे तो त्याचे काही टेक्निकल स्टाफ इथे डिप्लॉय करणार. म्हणजे त्याचे पहिले साईट ऑफिस असणार इथे. त्या साईट ऑफिसवरती ॲडमिनचे लोक असतात. नंतर इथं साईट सुपरवायझर नोकरीला लागणार. इथे साईट इंजिनियर्स नोकरीला लागणार. त्यांचं साईट सॅलरी एक्सपेन्सेससुद्धा आपण कॅल्क्युलेट करतो की उद्या त्याला इथे ह्यांचा पगार द्यावा लागणार आहे आपल्या साईटवरती. तो डेव्हलपर देत असतो. तर तो किती, तर तो 10 लाख रुपये पर मंथप्रमाणे 36 महिने जर हा प्रोजेक्ट चालला की इथे भरपूर लोक नोकरी म्हणून लागणार आहे. इथे 2 आणि 3 लोकांमध्ये अख्खी एवढी मोठी साईट एक्झिक्यूट होऊ शकत नाही. तर तो जवळजवळ 3 कोटी 60 लाखापर्यंतचा हा प्रोजेक्ट फक्त ह्याच्यावर जातो. असं करत करत आपल्याला समजतं की इथं प्रोजेक्ट डेव्हलपमेंट कॉस्ट किती येते, तर ती 345 कोटी इतकी प्रोजेक्ट डेव्हलपमेंट कॉस्ट येते. तर त्या 345 कोटीवरती आपण असं गृहीत धरतो की एखादा खर्च जर का ह्यातला पुढं मागे झाला तर, कारण प्रत्येक गोष्टीचे किमती ह्या बदलत चालतात. तर कुठलाही खर्च यातला जर पुढं मागे झाला तर आपण काय करतो की 2% कॉन्टिंजन्सीज कॅल्क्युलेट करतो. म्हणजे ह्या 345च्या 2% म्हणजे 6 कोटी 91 लाख हे कॉन्टिंजन्सीज. म्हणजे आपण कुठलाही खर्च समजा एखाद्या गोष्टीचा काढत असतो तर आपण काय गृहीत धरतो की बाबा हा खर्च थोडासा पुढं मागे होऊ शकतो. त्याच्यात थोडंसं वाढवूनच पकडतो. तर वाढवून पकडल्यावरती आपल्याला असं कळतं की 352 कोटी 66 लाख 4,195 इतका इथे खर्च करणं इथे अपेक्षित असणार आहे डेव्हलपरला. फक्त बांधकामं घडवून आणायला, वेगवेगळ्या प्रकारची बांधकामं घडवून आणायची असतील तर जर मोगम बोलायचं झालं तर 352 कोटी इथे खर्च करणं अपेक्षित आहे डेव्हलपरला. आता नेक्स्ट खर्च काय करावं लागेल त्याला? 352 कोटीचं बांधकाम घडवून आणण्यासाठी पहिले तर त्याला इथे नकाशे मान्य करून आणायला लागतील. तर नकाशे जर मान्य करून आणायचे असतील तर त्याला काय काय खर्च करावे लागतील? पहिले तर त्याला इथे टेक्निकल स्टाफ डिप्लॉय करावा लागणार. तो टेक्निकल स्टाफ कुठला? तर तो कन्सल्टंट्सचा स्टाफ असतो त्याचा. ज्याच्यात का पहिले येतात आर्किटेक्ट्स, मग RCC कन्सल्टंट्स, MEP कन्सल्टंट्स, फायर कन्सल्टंट्स, CA लागतो, ॲडव्होकेट्स लागतात, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट लागतात वेगवेगळ्या प्रकारचे. ह्यांची सगळ्यांची जी चार्जेस आहेत तो येणारा डेव्हलपर बेअर करत असतो. मग ते आपण कॅल्क्युलेट केले ते जवळजवळ 7 कोटीचे ते चार्जेस जातात. उद्या कॉर्पोरेशनला जर का नकाशे मान्य करून आणायचे तर वेगवेगळी चलनं भरावी लागतात. त्या चलनांचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे आपण. परत त्या चलनांव्यतिरिक्तसुद्धा काही खर्च असतात, वर खर्च, मिसलेनियस एक्सपेन्सेस म्हणतो आपण त्याला. ते वर खर्च आपण पकडून चालतो. असं करत करत आपल्याला समजतं की पूर्ण कम्प्लिशन सर्टिफिकेट येईपर्यंत, म्हणजे पहिली सँक्शन घेतल्यापासून तर कम्प्लिशन सर्टिफिकेट येईपर्यंत पूर्ण टेन्युअरमध्ये त्याला काय काय खर्च येऊ शकतात, मॅक्सिमम किती खर्च लागू शकतो, तर तो येतोय जवळजवळ 23 कोटींच्या घरात. तर मगाशी आपण जे बघितलं की बेसिक FSI तो फ्री ऑफ कॉस्ट असतो, त्याच्यावरती 1 रुपयाही खर्च करावा लागत नाही. नंतर जो प्रीमियम FSI आहे तो 35% रेडी रेकनर रेटनी विकत घ्यावा लागतो. म्हणजे आपण इथे जो रेडी रेकनरचा रेट पकडला आहे त्या रेडी रेकनर रेटच्या 35%नी परचेस करावा लागतो. म्हणजेच तो गेला 38 कोटींच्या घरात. नंतर जो TDR आहे तो 125% रेडी रेकनर रेटनी परचेस करावा लागतो. आता जो TDR आहे तो फ्लक्च्युएट होत असतो. पेड FSIची व्हॅल्यू आहे ना ती 35% कॉन्स्टंट राहते. खाली ॲन्सिलरी FSI आहे
ती अँसिलरी FSIची व्हॅल्यू सुद्धा कॉन्स्टंट राहते. 15% रेडी रेकनर रेटने परचेस करणे आणि पेड FSI 35% रेडी रेकनर रेटने परचेस करणे. पण जो TDR आहे तो TDR जसा सोन्याचा भाव वर खाली होत असतो, जितका डिमांड तितका भाव जास्त, जितका डिमांड कमी तितका भाव कमी. आता हाच TDR जर का तुम्ही मागे कोविड चालू होतं तेव्हा जर का हा TDR परचेस करायला कोणी गेला असतं तर त्याला बेअर मिनिमम कॉस्टला तो पडत होता. आत्ता तुम्ही जर एक वर्षभराआधी जर का TDR परचेस करायला गेला असता तर तो 70% रेडी रेकनर रेटने भेटत होता. डिसेंबरमध्ये तो 100% रेडी रेकनर रेटला आला. आज मार्च एप्रिल उजाडलं आहे आपलं, तो 125% रेडी रेकनर रेटने अवेलेबल आहे. उद्या आपण निर्णय घेऊ 3-4 महिन्यांनी, तेव्हा जेव्हा परचेसिंगला जाईल तो बट ऑब्वियस वाढलेलाच असणार आहे. तो कमी कधीच होत नाही आहे. ग्राफ सांगतोय की हा वाढतच चालला आहे. म्हणून आपण इथे काय केलं आहे, कॉन्टिंजन्सीज पण पकडलेत की बाबा हाही खर्च जर पुढं मागे झाला तर काय, म्हणून ह्याच्यावरती कॉन्टिंजन्सीज पकडलेत. म्हणजे असं करत करत आपल्याला टोटल खर्च समजला की 145 कोटींचा इथे फक्त नकाशे मान्य करून आणायला खर्च आहे. तर आपली पहिली कंडिशन काय आहे, PAAAची पहिली कंडिशन परमनंट ऑल्टरनेटिव्ह अकोमोडेशन ॲग्रीमेंट आपण करणार आहे डेव्हलपरसोबत. त्याची पहिली कंडिशन ही आहे की ती PAAA कधी करू शकतो, जेव्हा का पूर्ण नकाशे मान्य करून आले असतील आपले. तर हे पूर्ण नकाशे मान्य करून आणायला डेव्हलपरला इन्व्हेस्टमेंट कितीची आहे, तर जवळजवळ 145 कोटींची इथे इन्व्हेस्टमेंट आहे. नकाशे फक्त, म्हणजे त्यांनी उद्या इथली वीटसुद्धा हलवायची नाही आहे, कुठला दरवाजासुद्धा त्याचा स्क्रूसुद्धा ढिल्ला करायचा नाही आहे. पहिले 145 कोटी रुपये इथे गुंतवायचे, मग तुम्ही पीसफुल पोझिशन द्यायला चालू करायचं. म्हणजे इथं आपलं एक सिक्युरिटी जनरेट होती. उद्या भरपूर लोकांना एक प्रश्न पडतो की डेव्हलपर पळून गेला तर, उद्या अर्धवट काम सोडून पळून गेला तर. 145 कोटी ज्यांनी डे 1ला इन्व्हेस्ट केले, तुमची चावी ताब्यात घ्यायच्या आधी जर का तो 145 कोटी इन्व्हेस्ट करतोय तर तो डेअरिंग पण करायचा नाही पळून जायची. उद्या गेला जरी तरी 145 कोटीचा क्वांटम आहे ना आपल्याकडे, आपण काही करू शकतो त्याचं. असं करत करत आपल्याला समजलं की सँक्शन करण्यासाठी किती खर्च येतोय. नंतर पुढचा खर्च आपल्या मेंबर्सवरती काय खर्च अपेक्षित असणार आहे आपल्याला. तर मेंबर्सनी पहिले तर समजून घेऊ आपण मेंबर्सनी काय खर्च करणं अपेक्षित असणार आहे या पूर्ण रिडेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये. तर मेंबर्सनी 0 रुपये खर्च करणं अपेक्षित असणार आहे. मेंबर्सनी फक्त एकच गोष्ट करायची आहे, जुन्या घराची चावी पीसफुली ताब्यात द्यायची आहे, नवीन घराची चावी हसत हसत ताब्यात घ्यायची, बस. ह्याच्या व्यतिरिक्त काही 1 रुपया खर्च करायचा नाही. त्या उपर जे काही हे सगळं शो रन करण्यासाठी खर्च करणं अपेक्षित असणार आहे ते सगळं काही येणारा डेव्हलपर खर्च करत असतो. म्हणजे जर का काय काय खर्च लागतात, पहिले तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पार्किंग भेटली पाहिजे. मिनिमम 1 पार्किंग तरी आपण गृहीत धरून चाललोय, तो येणारा डेव्हलपरचा कॉल असेल. आत्ता सध्या आपण काय करतोय, कॅल्क्युलेशन करतोय. ह्या कॅल्क्युलेशनच्या जोरावरती आपण सगळे विषय मांडतो. उद्या येणारा डेव्हलपर असं म्हणू शकतो मला 1 नाही मला 2 द्यायच्यात, तो त्याचा कॉल असेल. पण आजच्या घडीला काहीतरी बेस धरून चालायचं तर 251 लोकांना 251 कार पार्किंग मिळणार असं आपण गृहीत धरून चाललो. उद्या डेव्हलपर 5 का देईना तो आपला प्लस पॉईंट असेल, पण मिनिमम किती, तर 1. तर त्याप्रमाणे आपण पार्किंग कॅल्क्युलेट केले. तर ते फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला पार्किंग जे द्यायचं आहे ते फ्री ऑफ कॉस्ट पार्किंग त्यांनी जर ओपन मार्केटमध्ये विकलं असतं तर त्याला बेअर मिनिमम कितीमध्ये विकता आलं असतं त्याचं आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करतो आणि मग सांगतो की तुमचे 251 जर का फुकट दिलं त्यांनी तर त्याला एक 5 कोटींचा खर्च इथे लागला. तो फ्री ऑफ कॉस्ट कंपोनंट त्याचा झाला, तो पकडतो. कारण हे खर्च पकडतो की मी यांना फ्री ऑफ कॉस्ट पार्किंग देणार आहे, त्याचा किती खर्च जाईल मला. परत उद्या सगळ्यांना रेंट प्रोव्हाइड होणार आहे. तर रेंट आपण कॅल्क्युलेट केले. जे का आपले फ्लॅट्स आहेत त्या फ्लॅटला 40 रुपये पर स्क्वेअर फीट प्रमाणे रेंट कॅल्क्युलेट केले. जे शॉप्स आहेत त्या शॉप्सला 180 रुपये पर स्क्वेअर फीट प्रमाणे रेंट कॅल्क्युलेट केले. आणि जे बेसमेंट्स आहेत त्यांना 90 रुपीज पर स्क्वेअर फीट प्रमाणे रेंट कॅल्क्युलेट केले. तर त्याच्याप्रमाणे आपल्याला समजतं की किती रेंट टोटल डेव्हलपरला देणं अपेक्षित असणार आहे. तर 18 कोटी हे जवळपास फ्लॅट्सला रेंट 36 महिन्यांच्या टेन्युअरसाठी हे रेंट कॅल्क्युलेट केले. परत जवळजवळ 6,91,00,000 शॉप्सवरती रेंट जाणार आहे आणि 1,68,00,000 बेसमेंटवरती रेंट जाणार आहे. म्हणजे आपल्या जवळजवळ एक 25 कोटीचा रेंटच आपल्याला तो 36 महिन्याच्या टेन्युअरमध्ये देणं त्यांनी अपेक्षित असणार आहे आपल्याला. आता जायचा यायचा खर्चसुद्धा डेव्हलपर्स बेअर करतात. आपण
तोही खर्च बेअर करायचा नसतो. जायचा यायचा दोन्ही बाजूचा खर्च डेव्हलपर बेअर करतात. तो जवळपास एक 30,000 ते 40,000च्या रेंजमध्ये चालतो. 20,000 ते 40,000च्या रेंजमध्ये आपण एक ॲव्हरेज काढला आहे. 30,000 मिनिमम भेटला पाहिजे. तर तो 251 मेंबर्सला आपण कॅल्क्युलेट केला आहे. नंतर कॉर्पस फंड जो आहे तो कॉर्पस फंड आपण डेव्हलपरकडून मागत असतो. कॉर्पस फंड म्हणजे काय, तो उद्या जो वाढणारा मेंटेनन्स आहे तो कॉम्पन्सेट करण्यासाठी एक कंपोनंट आपण जनरेट करतो, ज्याच्यात का तो कॉर्पस फंड घेऊन आपण बँकेत FDच्या स्वरूपात ठेवतो आणि त्या FDच्या इंटरेस्टवरती आपली सोसायटी रन करायचा प्रयत्न करतो. हे दोन गोष्टी आपण केल्या आत्तापर्यंत. एक कॉर्पस फंड घेऊन FDच्या वरती सोसायटी रन करायला बघितली आणि दुसरं सोलर इलेक्ट्रिसिटी जनरेशन. म्हणजे इथे जे काही आपल्याला भीती आहे की उद्या जे काही आज 500 रुपये मेंटेनन्स आहे तो 5,000 झाला तर ते वरचं 4.5 आणायचं कुठून. कॉमन मॅन फॅमिली कोणी एवढं काय वेल डुईंग कोण अब्जदिशी तर राहत नाही. आपण सगळेजण इथं कॉमन पीपल आहोत. तर त्यांना परवडलंही पाहिजे म्हणून हे सगळीकडून आपण आपली सिक्युरिटी करून घेणं खूप गरजेचं असतं. नंतर बेटरमेंट चार्जेस 5 लाख रुपीज पर मेंबर प्रमाणे आपण सध्या कॅल्क्युलेट करतोय. तर बेटरमेंट चार्जेस म्हणजे काय, तर उद्या जे काही आपलं असुविधा होणार आहे ह्या रिडेव्हलपमेंटच्या प्रोसेसमध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं आपली आहे ती घरं सोडून कुठंतरी स्थलांतरित व्हावं लागणार आहे. जाता जाता आपलं काही फर्निचर काही लोकांचं तुटणार आहे. हे जे काही लॉसेस तुमचे होणार आहेत ते लॉस कॉम्पन्सेट करण्यासाठी म्हणून डेव्हलपर एक ठराविक रक्कम देत असतात. ती पर हेड बेसिसवरती असते आणि ही वैयक्तिक स्वरूपात तुम्हाला भेटते. हेच कॉर्पस फंड हे सोसायटीच्या खात्याला जातं. बेटरमेंट चार्जेस हे पर्सनल खात्याला येतं. नंतर उद्या जो वाढणारा स्टॅम्प ड्युटी आहे म्हणजे आजच्या घराच्या व्यतिरिक्त जी वाढ होणार आहे उद्या जी काय घरामध्ये त्या वाढलेल्या एरियावरती स्टॅम्प ड्युटी जी काय जनरेट होणार आहे ती डेव्हलपरनी बेअर करायची. जो काही GST जनरेट होणार आहे तो डेव्हलपरनी बेअर करायचा आहे. म्हणजे आपण इथे काहीही खर्च केला नाही. टोटल जेवढेही खर्च आहेत ते सगळे डेव्हलपरनी केले आपले. असे करत करत आपल्याला आपल्यावरती किती खर्च करणं अपेक्षित असणार आहे, जवळजवळ 80 कोटी रुपये खर्च करणं अपेक्षित असणार आहे. त्या 80 कोटीवरती सुद्धा आपण कॉन्टिंजेन्सीस पकडलेत की ह्यातलं कुठलीही गोष्ट फ्लक्च्युएट होऊ शकते. जसं की स्टॅम्प ड्युटी आहे, GST आज 5% 18%. तो कधी स्लॅब बदलल, कोणाला हुक्की आली तर ते बोलायला नको की कधी येऊ शकते. पण त्यामुळे आपल्याला ते परत एकदा कॉन्टिंजेन्सीस पकडलेत. म्हणजे मेंबर्सवरच्या खर्चावरचा कॉन्टिंजेन्सीस काढला तर आपल्याला कळतं की 81 कोटींचा फक्त खर्च 36 महिने जर का हा प्रोजेक्ट चालला तर मेंबर्सवरती खर्च करावे लागणार आहे जवळजवळ 81-82 कोटी रुपये. तर हे सगळे खर्च झाले. नंतर काही खर्च मी तुम्हाला म्हटलं की त्याला डे 1ला इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे. म्हणजे इथे साध्या भाषेत बोलायचं झालं तर पत्रे लावायच्या आधी त्याला किती रुपये गुंतवावे लागणार आहेत त्याच्यावरती आपण त्याचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला. कारण डेव्हलपर लोक इंटरेस्ट कॅल्क्युलेट करतात, त्यासाठी आपण सुद्धा त्याचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करतो. असा कुठलाही खर्च नसावा जो का आपण गृहीत धरला नाही आणि ऑफरकडे कूच केली. नंतर असं अरे हा तर खर्च धरायचा राहूनच गेला, मग ह्याचा कंपोनंट जनरेट करून करायचा. म्हणून आपण एक इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला आहे जो का एक जवळजवळ हेल्दी इंटरेस्ट आहे. त्याला एक 25 कोटी इंटरेस्ट जनरेट होतो आहे. नंतर कुठलीही गोष्ट मार्केटमध्ये जनरेट करायची, तिला विकायचं जर असेल तर त्याला मार्केटिंग केल्याशिवाय कुणालाही कुठलीच गोष्ट विकता येत नाही. आपण पेपर वाचतो रोजच्या रोज, कवर पेजला एवढ्या मोठमोठ्या जाहिराती असतात. हे काहीतरी एका कॉस्टला येते ना, हे फुकट तर नाही होत. एवढे बॅनरबाजी चालते बिल्डर लोकांची, हे काहीतरी एका कॉस्टला येते. तर त्याला मार्केटिंग कॉस्ट प्रत्येक डेव्हलपर कॅल्क्युलेट करत असतो. तर त्याच्या पण मार्केटिंग कॉस्ट कॅल्क्युलेट केली आहे. ती जवळजवळ एक 8.5 कोटींची मार्केटिंग कॉस्ट कॅल्क्युलेट केली. नंतर आपण जे काही बँक गॅरंटी उद्या आपण डेव्हलपरकडून मागणार आहे ती बँक गॅरंटी जनरेट करण्यासाठी एक सर्व्हिस कॉस्ट त्याला बेअर करावी लागती, ती बँकेत भरावी लागते. तर ती सर्व्हिस कॉस्टसुद्धा आपण कॅल्क्युलेट केली आहे. नुसतंच आणि ती कारण एक हेल्दी अमाऊंट आहे, एक 90 लाख म्हणजे खूप मोठी अमाऊंट झाली, ती सुद्धा कॅल्क्युलेट केली आहे. म्हणजे असं करत करत आपल्याला त्याचे जवळजवळ सगळे खर्च समजले. पहिला खर्च होता बांधकामाचा खर्च, दुसरा खर्च होता सँक्शन करून आणायचा खर्च, तिसरा खर्च होता मेंबर्सवरचा खर्च, त्याचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला, त्याचा मार्केटिंग कॉस्ट कॅल्क्युलेट केली, त्याचं पर बँक गॅरंटीचा सर्व्हिस कॉस्टसुद्धा कॅल्क्युलेट झाली. असं करत करत आपल्याला समजलं की हा प्रोजेक्ट जातो आहे
613 कोटीचा प्रोजेक्ट जातो. म्हणजे इथे एक 100 कोटी असलेला बिल्डर आपल्याला एंटरटेन करायचंच नाही, ज्याची का ऐपत 100 कोटीची असा जो डेव्हलपर इथं इन केला आपण, तर तो आपल्याला घराच्या बाहेर काढेल, पण घरात आणेल का नाही याची काहीच गॅरंटी नाही. म्हणून हा सगळा पैशांचा खेळ का समजून घेतला आपण, तर हा 600 कोटी जनरेट होतोय, हा कसा होतोय हे समजून घेतलं. आणि हा 600 कोटी ज्याची इन्व्हेस्ट करायची तयारी असेल, ज्याच्याकडे पैसा असेल, त्यालाच आपण इथं एंटरटेन करणार. तर किती पैसे पाहिजे त्याच्याकडे, तर मिनिमम 600 कोटीची नेटवर्थ पाहिजे. आता पुढे समजून घेऊ की हे ठीक आहे, हे खर्च समजले, पण अजूनही हा प्रश्न नाही समजला की आम्हाला काय, म्हणजे ॲज अ मेंबर्स आपल्याला काय वाढवून भेटणार आहे. तर त्यासाठी पहिले तर आपण ॲव्हरेज मार्केट रेट कॅल्क्युलेट करतो की इथे प्रिव्हेलिंग मार्केट रेट काय, त्यातला सर्वात जो बेस असतो का. कुठलाही व्यवहार आपण जेव्हा करायला घेतो तेव्हा प्रॉफिट्स हे मिनिममला धरतो आणि खर्च हे मॅक्सिममला धरतो. म्हणून प्रॉफिट हे मिनिममनी कॅल्क्युलेट करतो. आत्ता इथे जर तुम्ही आसपास जर का कुठं विकत घ्यायला गेला तर आमकाच चांगला रेट चालू आहे इथं, तर आपण त्यातल्या त्यात कमीत कमी कितीने विकला जाईल. उद्या काही वर्स्ट केस सिनेरिओला उद्या काय होणार आहे, सगळीकडेच रिडेव्हलपमेंट चालू होतं आहे. आपल्यासमोरच एक सोसायटी गेली, सगळीकडे जर का स्टॉक भरपूर जनरेट झाला, तर स्टॉक जास्त जनरेट झाल्यावरती बट ऑब्वियस हे प्राइसेस पण ड्रॉप व्हायची शक्यता आहे. पण त्याचाही विचार करावा लागतो. म्हणून आपण आत्ता असं गृहीत धरून चाललो आहे की 12,500 इथे रेसिडेन्शियल उद्या विकलं जाईल रिडेव्हलपमेंट नंतर, आणि 16,000 कमर्शियल ऑफिसेस विकले जातील. कारण रिटेल शॉप्स काही त्याला मिळणार नाही आहेत, कारण रिटेल शॉप्स हे सगळे आपले एक्झिस्टिंग मेंबर्सच मॅक्सिमम जनरेट झालेले घेतील. कारण तो जो काही वाढीव एरिया आहे तो एक्झिस्टिंग मेंबर्स ज्यांचे शॉप्स आहेत त्यांच्यातच ग्राउंड फ्लोअरचं सगळं कमर्शियल जाणार आहे. मेन कमर्शियल हे ग्राउंड फ्लोअरलाच जास्त रेटला विकलं जातं. तर त्याच्या वरचं जे कमर्शियलमधलं ऑफिसेस जो कंपोनंट आहे तो कमी रेटला विकला जातो. तर तो एक ॲव्हरेज आउट रेट काढून आपण असं पकडून चाललो आहे की 12,500 रेसिडेन्शियल आणि 16,000 कमर्शियल म्हणजे प्रोफेशनल ऑफिसेस. त्याचं जर का आपण 80-20 पॅटर्ननी जर काढलं की बाबा 80% 12,500 विकायचे त्याला आणि 20% 16,000चं कंपोनंट विकायचं आहे, तर तो येतो 13,200. आता हेच इथं थोडासा खर्च वाढवून बघितला आपण, 12,500 तोच ठेवला, फक्त कमर्शियलचा 18,000 करून बघितला, तर तो येतोय 13,600चा. दोन पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करतोय खाली. सध्या एका पद्धतीने समजून घेऊ म्हणजे दुसरी पद्धत आपोआप समजून जाईल. तर जर का आपण असं गृहीत धरलं की 13,200 त्याला पर स्क्वेअर फीट इथं रेट भेटणार आहे, ॲव्हरेज आउट केलेला रेट आहे कमर्शियल आणि रेसिडेन्शियलचा. आता हा 13,200चा जो रेट आहे, कुठलाही डेव्हलपर येतोय तो 20% प्रॉफिट मार्जिननी मिनिमम काम करतो. 20% हा टोटल टर्नओव्हरच्या आणि त्याच्या जे इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या 25 ते 30% करतो. पण आपल्याला काय आहे, एक हेल्दी मार्जिन कुठली येतं 20% ऑन त्याच्या टर्नओव्हरच्या काढली आपण, म्हणजे 13,200च्या 20% आपण इथंच मायनस करून टाकलं तर ती झाली 2,640. हा 2,640 कंपोनंट 13,200मधून जर का मायनस केला तर आपल्याला शिल्लक राहतो 10,560 इतका कंपोनंट. म्हणजे 10,560 हा त्याचा विदाऊट प्रॉफिट इथे त्याला कॉस्टिंग शिल्लक राहते. आता हा जो 613 कोटींचा जो खर्च होता, हा 613 कोटींचा खर्च जर त्याला उद्या भागवायचा असेल तर तो खर्च भागवण्यासाठी त्याला इथे किती विक्री केल्यावरती त्याचा तो 613 कोटी भागेल. तर ह्या 613ला जर का तुम्ही ह्या 10,560नी डिवाईड केलं तर तुम्हाला समजेल की 5,81,138 हा एरिया जनरेट होतो. म्हणजे त्यांनी इथे 5,81,000ची विक्री केली तर त्याचा 613 कोटी रुपये खर्च भागला, म्हणजे ब्रेक इव्हनला आला तो. म्हणजे त्याचे दोन्ही गोष्टी झाल्या, त्याचं प्रॉफिटही कमवून झालं आणि त्याचा जो काही खर्च आहे 613 कोटींचा तोही भागला. म्हणजे उरलं कुणाचं सगळं आपलं. मग आता पहिले बघूयात की 10,34,417चा टोटल सेलेबल प्रोजेक्टमध्ये जनरेट होत होता. त्यातून त्याचा 5,81,000 जर का काढून दिला त्याचा खर्च भागवण्यासाठी त्याला 5,81 तर लागणारच आहेत, बरोबर. तर 10,34मधून 5,81 जर काढून दिले तर शिल्लक राहतात 4,53,000. ह्या 4,53,000 सेलेबल आहे.
सेरेबलचा आपण कार्पेट कन्वर्ट केला, जे मगाशी 1,38,000 मल्टिप्लाय केलं तर त्याला इथे डिवाइड केलं आपण, म्हणजेच 453च्या 1.38नी त्याला डिवाइड केलं तर 3,28,463 इतका कार्पेट प्युअर जनरेट झाला. आपण सगळेजण मिळून कार्पेट किती वापरतोय तर 1,29,115 सगळेजण मिळून कार्पेट वापरतोय. जर या 328 मधून हा 129 काढून टाकला तर तो जवळजवळ 1,99,348 इतका नवीन कार्पेट जनरेट होतोय, एक्सेस कार्पेट. तो किती एक्सेस आहे तर 154% एक्सेस आहे. म्हणजेच बेसलाईन जर काढायची झाली की कमीत कमी किती आपल्याला उद्या बार्गेनिंगमध्ये जर उतरलो तर कशाच्या खाली नाही उतरायचे तर 154च्या खाली नाही उतरायचं. ही बेंचमार्क काढली. हायर 200 येऊ दे, वेलकम दे, पण खाली खाली कशाच्या नाही यायचे तर 154च्या खाली नाही यायचे. म्हणजेच फिजिबिलिटीचा अर्थ काय की कितीपर्यंत फिजिबल आहे. फिजिबलचा शब्दातच त्याचा अर्थ आहे की कमीत कमी किती. हेच जर का थोडे रेट वाढवले तर ते 164नी तो फिजिबिलिटी होतो. आता जस्ट थोडंसं मी काय करतो तुम्हाला सांगतो की हा सगळा गेम आहे ना रेट्सवरती फिरतो. आता हा आपण 154 164चा धरून चाललोय. आता उद्या गृहीत धरू रेट थोडासा वाढवून भेटला त्याला. मगाशी जो 13,200चा होता तो 14,000चा झाला. लगेच फिजिबिलिटी जम्प झाली 173 182ची. कसं आहे इथं विक्रीला किती दर आहे हेच जर का 14,800नी त्याला सगळं विकायला भेटलं तर त्याचं आपल्याला द्यायचं कंपोनंट पण त्याप्रमाणे पटीत वाढतं. म्हणजे इथे बघायची गोष्ट अशी आहे की इथे विक्रीचा दर किती असणार आहे उद्या त्याच्यावरती सगळं गणित फिरणार आहे. म्हणून आपण काय केलंय कमीत कमी कितीमध्ये विकता येईल बाबा त्याला ती कॉस्टिंग पकडून सगळे कॅल्क्युलेशन डिराईव्ह केले. मॅक्सिमम नाही करू शकलो असतो तुम्हाला 200चाही आकडा दाखवायला काय, पण ते स्वप्ननगरी नाही पाहिजे आपल्याला. आपल्याला कमीत कमी पाहिजे की मिनिमम कॉस्टिंग मॅक्सिमम कॉस्टिंगनी मिनिमम फायदे किती जनरेट होऊ शकतात ते आपण काढायचा प्रयत्न केला. आता कन्क्लूड करू तर कन्क्लुजन आपलं हे की आपला जो काही प्रोजेक्ट आहे हा फिजिबल आहे. जो का 154% जर का 12,500 रेसिडेन्शियलनी पकडलं आणि 16,000 कमर्शियलनी पकडलं कॉस्टिंग, हेच जास्त जर केलं 12,500 रेसिडेन्शियल आणि 18,000 कमर्शियलनी ते 164%. आता हा जो काही टक्का आहे तो तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे पूर्णपणे सेल रेट जो काही उद्या भेटेल त्याच्यावरती फ्लक्च्युएट होऊ शकतो. आत्ता कॉर्पस फंड आपण 2.5 लाख रुपये पर मेंबर प्रमाणे कॅल्क्युलेट केलं आहे. बेटरमेंट चार्जेस 5 लाख रुपीज पर मेंबर प्रमाणे कॅल्क्युलेट केलं आहे. शिफ्टिंग चार्जेस 30,000 रुपीज पर मेंबर प्रमाणे कॅल्क्युलेट केलं आहे. रेंट हे 40 रुपये पर स्क्वेअर फीट फ्लॅटसाठी, 180 रुपये पर स्क्वेअर फीट शॉपसाठी आणि 90 रुपये पर स्क्वेअर फीट बेसमेंटसाठी. ज्याच्यात का आपण भाडेवाढ जी असती 10% भाडेवाढ, तुम्ही उद्या कुठेही राहायला गेले तुम्हाला तिथला घरमालक भाडेवाढ करणार, त्या भाडेवाढचं सुद्धा आपण कॅल्क्युलेशन पकडून चाललो आहे की 10% भाडेवाढ दरवर्षी होणार आपल्याला. आता हा जो काही FS आहे तो प्युअरली डिझाईन बेस्ड असणार आहे. तो डिझाईन कंपोनंट उद्या कसं फ्लॅट्स डिझाईन होतील आणि त्याच्यावरती काय नक्की गणितं होतील त्याच्यावरती असणार आहे. एक जस्ट 154 म्हणजे काय हे प्रत्येकालाच समजेल अशातली गोष्ट नाही. म्हणून एक छोटंसं तुम्हाला हे सांगतो की समजा तुमचा फ्लॅट 500 स्क्वेअर फुटाचा आहे बरोबर, तर 500 स्क्वेअर फुटाचा त्यांचा फ्लॅट आहे समजा, त्याच्यावरती जर 154%ची ऑफर जर का पकडली तर तो 500 स्क्वेअर फूट रेरा कार्पेट एरिया जर तुमचा आहे त्याच्यावरती जर का 154%ची ऑफर जर का डिराईव्ह केली तर ते 1270 स्क्वेअर फूटचं तुमचं घर बनतं. हेच जर का 750 स्क्वेअर फूटचा तुमचा रेरा कार्पेट एरिया आहे त्याच्यावरती जर 154% ऑफर जर का काढली तर ते तुमचं जवळपास 1900 स्क्वेअर फुटाचं घर बनतं. म्हणजे आहे ते तर भेटणारच, त्याच्या अजून 154% वाढ म्हणजे 154%, हे समजून घ्या तुम्ही. आता माझं एक वर्किंग झालेलं आहे फिजिबिलिटीचं. इथून पुढे आपण थोडंसं एक टेंटेटिव्ह वर्किंग डिझाईनवरती पण केलेलं आहे की उद्या इथं नक्की कशी डिझाईन्स बसू शकतात, कसे फ्लॅट्स बसू. म्हणजे असं नाही की तुमच्याकडून काय रिक्वायरमेंट आलेलं आहे की तुम्हाला कशी घरं पाहिजे किंवा काय पाहिजे, तुमच्याकडून एकही रिक्वायरमेंट घेतलेली नाही.
पण प्रत्येकाला असं डोक्यात असतं की नक्की काय हे, हा एरिया म्हणजे हा कन्वर्ट कसा होणार. जे काय मगाशी मी तुम्हाला इथे सांगितलं की 1270 स्क्वेअर फूट, म्हणजे 1270 स्क्वेअर फुटाचा जर फ्लॅट बघायचा झाला तर तो कसा दिसतो, त्याच्यात लिव्हिंग रूम किती मोठी असते, किचन किती मोठं, बेडरूम किती मोठं, ह्याचं फक्त एक ब्रीफ वर्किंग म्हणून करून आणलेलं आहे. मी अजित सरांना रिक्वेस्ट करेल की ते पुढचं तुम्हाला एक्सप्लेन करतील. थँक्यू करण. नमस्कार, माझं नाव आर्किटेक्ट अजित माला. थँक्यू वाशिम साहेब. आता फिजिबिलिटी सगळ्यांना कळलेली आहे, मला वाटतं खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेली आहे करण सरांनी. कानडे सरांनी पण छान वर्किंग केलेलं आहे, वाशिवली सरांनी पण वर्किंग केलेलं आहे. 154%. सो आता माझा प्रयत्न असेल 154% तुम्हाला कसं मिळेल, हे सगळ्यांना आकडेमोड तर कळाली. 154% आकडा तर दिसतोय, पण तो कशा स्वरूपात मिळेल, कसं असू शकेल, ते सांगण्याचा माझा प्रयत्न असेल. सो हे कन्सेप्च्युअल प्रेझेंटेशन आहे, हे काय आपली फायनल डिझाईन आहे हे नाही आहे. पुढे जाऊन अजून गोष्टी पुढे बदलतील, बिल्डर्स येतील, डिझाईन्स त्यांचे येतील, हा पुढचा पार्ट. पण तिथं जाण्यापर्यंत तुमची जी उत्सुकता आहे की माझं घर कसं असू शकेल 154% वाढल्यानंतर, तर सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे थोडासा. सो आपण कन्सेप्च्युअल प्रेझेंटेशन पाहूया. आता तुमचा एक्झिस्टिंग लेआउट होता, त्याच्यामध्ये आपण करण सरांनी एक्सप्लेन केलेले आहेत. नंबर ऑफ बिल्डिंग्ज आहेत, तुम्ही इथं आता इतके वर्ष राहताय, पाहताय. आपल्या जवळपास हे 11 बिल्डिंग्ज आहेत, 220 फ्लॅट आहेत टोटल मिळून, 29 शॉप्स आणि 2 बेसमेंट्स आहेत. आता इथं 1 BHKचे जे आपले 201 फ्लॅट आहेत, त्याची रेंज साधारण ऑन अन ॲव्हरेज ॲप्रॉक्सिमेटली 484 स्क्वेअर फुटाच्या आसपास आहे, प्लस मायनस थोडंफार आहे. तर तसे 261 फ्लॅट आहेत, त्याच्यात 154% आपल्याला राईज मिळाल्यानंतर आपला फ्लॅट किती स्क्वेअर फूट जातो, तो आता करण सरांनी पण सांगितला, तो साधारण 1200-1250च्या स्क्वेअर फीटच्या अराउंड. हा कार्पेट एरिया आहे आणि तोही रेरा कार्पेट एरिया आहे. 2 BHK जे आपले 19 फ्लॅट्स आहेत त्याची रेंज आहे 941 स्क्वेअर फूट. तर तोही 154% राईज मिळाल्यावर साधारण 2390 स्क्वेअर फीटच्या आसपास जाईल. तर एवढे मोठे फ्लॅट आपण आता इंडिव्हिज्युअली एकाला एवढा मोठा फ्लॅट देताना आपण ते करू शकतो का? फिजिबिलिटी झाली, राईज मिळाला, 154% मिळाला, कदाचित थोडा जास्त मिळेल, पण तो कसा असू शकेल? एवढे मोठे एकच फ्लॅट एवढा मोठा होऊ शकेल का? ह्या सगळ्या पुढच्या शक्यता आहेत. तर त्याचा थोडासा प्रयत्न आपण करणार आहोत की ते कसं असू शकतं ते पाहण्याचा. आपण आता एखादा 3 BHK फ्लॅट जर पाहिला तर तो किती स्क्वेअर फूट असू शकतो, त्याच्या रूम सायझेस काय असतील, तो किती एरिया कवर करतो, म्हणजे माझा किती एरियाचा फ्लॅट असेल तर माझा आत्ता वाढवून मिळणाऱ्या याच्यात बसू शकतो, हे आपण समजून घेऊया. त्याच्यामध्ये आपण जर लिव्हिंग रूम पाहिली तर साधारण 11.5 फूट बाय 15.16 फुटाची जर लिव्हिंग रूम घेतली, एंट्रन्स लॉबी 6 फूट बाय 4.5 फुटाची घेतली, त्याला एक बाल्कनी असेल. पुढे आपण डायनिंग किचन जर घेतलं तर त्याच्यामध्ये 8.5 फूट बाय 16 फुटाचं डायनिंग किचन असेल, त्याला युटिलिटी एरिया असेल, तोही साधारण 5 फुटाचा असेल. तर हा 3 BHKमध्ये आपली जी मास्टर बेडरूम असेल ती साधारण 10 बाय 12 फुटाची असेल, त्याला बाल्कनी असेल. टॉयलेट अटॅच असेल जे 4.25 बाय 8.5 फुटाचं असेल. एक चिल्ड्रन बेडरूम असेल, ती पण 10 बाय 10.5 फुटाची असेल. आणि गेस्ट बेडरूम असेल जी 10.5 बाय 11 फुटाची असेल, हे पण अटॅच टॉयलेट असेल. तर हा साधारण 3 BHK फ्लॅट असेल, ज्याच्यामध्ये लिव्हिंगमध्ये 5 लोकांचं सिटिंग आहे, TV युनिट तुम्ही पाहताय, 5 लोकांचं डायनिंग आहे, कॉमन टॉयलेट आहे, एंट्रन्स लॉबी प्रॉपर आहे, ज्याच्यामध्ये शूरॅक वगैरे सगळं ठेवण्याची प्रोव्हिजन आहे. तर हा सगळा जर एरिया आपण काढला तर साधारण युजेबल कार्पेट जातो आपला 1028 स्क्वेअर फूट. आपल्याला राईज किती मिळणार होता? 1229 स्क्वेअर फूट. 3 BHK जरी केला तरी आपला तो 1000 जातो आहे. ठीक आहे, याच्यामध्ये अजून एरिया वाढवून मिळतील, मोठ्या मोठ्या रूम्स करता येतील, आपल्याला युजफुल किती राहतील हा आपल्याला पुढे विचार करता येईल. हे साधारण कसं दिसू शकेल हा 3 BHK फ्लॅट? त्याच्यामध्ये पाहिलं आपण एंट्रन्स लॉबी आहे, इथे आपली एंट्रन्स लॉबी, इथे शूरॅक वगैरे आपल्याला ठेवता येईल. पुढे आलो आपण, हे 5 लोकांचं सिटिंग आहे, इथे TV युनिट आहे, त्याला छोटी बाल्कनी पण दिलेली आहे, छोटी म्हणजे तरी 5 फुटाची आहे. डायनिंग टेबल आपण हॉलमधून पण पाहू शकतो, म्हणजे हे डायनिंग टेबल जे आहे ते हॉल आणि किचनला अटॅच आहे, म्हणजे आपण किचन डायनिंग पण म्हणू शकतो आणि डायनिंग हॉल पण म्हणू शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये किचन, फ्रीज, येताला युटिलिटी एरिया मिळेल. आपण पुढे आलो, त्याच्यामध्ये
मास्टर बेडरूमचं आहे, त्याच्यामध्ये बसणारं सगळं फर्निचर आपण जर इथं पाहिलं तर बेडरूममध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, बेड असेल, मोठा बेड आहे 6 फूट बाय 6 फुटाचा, वॉर्डरोब असेल 6 ते 7 फुटाचं, ड्रेसिंग युनिट, टी व्ही युनिट आणि स्टडी टेबल, एवढं सगळं आपल्या बेडरूममध्ये बसू शकतं. ते आपण इथे प्रॉपर लेआउट केलेलं आहे. हे ॲट ॲक्च्युअल फर्निचर असल्यामुळे हे ॲट ॲक्च्युअल बसू शकतं. तेही आपण 3Dच्या स्वरूपात इथं दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये बेड, स्टडी टेबल, वॉर्डरोब, आतल्या टॉयलेटमध्ये बेसिन, कमोड एरिया, शॉवर एरिया, ह्या सगळ्या गोष्टी बसल्यानंतर आपला हा फ्लॅट होतो आहे 1028 स्क्वेअर फुटाचा आणि आपल्याला राईज मिळणार आहे तो 1229 स्क्वेअर फुटाचा. सो याच्यापेक्षाही मोठा फ्लॅट होऊ शकतो. सो आता हे प्लॅन करताना आपण बऱ्याच गोष्टी विचार करतो ज्या आपल्या यूजच्या आहेत. इथे आपल्याला पॅसेज एरिया जर पाहिलं तर आपला पॅसेज एरिया मिनिमम जातो, जे ॲक्च्युली आपण घेताना पाहिलं पाहिजे. कारण फ्लॅट मोठे मिळाले पण मोठे मोठे बोळ मिळालेत, 2 बेडरूमच्या मधून जाताना 10-10 फुटाची बोळ आहेत, तर त्याचा यूज नाही तुम्हाला ना. आपला इथं जो आपण जे डिझाईन बघू भविष्यात येणारं त्यात असं पाहिलं पाहिजे की मिनिमम पॅसेजमध्ये गेला पाहिजे. तर तुम्हाला यूज करायला एरिया जास्त मिळाला पाहिजे, जे आपण चटई क्षेत्र म्हणतो किंवा जिथे आपण चटई अंतरू शकतो किंवा टाईल एरिया म्हणू आपण, जिथे आपण टाईल लावलेली आहे, तो एरिया तुम्हाला पूर्णपणे वापरायला मिळाला पाहिजे. नाही तर 154% मिळालं पण त्याच्यात युजफुल एरिया 140%च मिळालं, 10-15% आपला पॅसेजमध्ये जातो. तर हे आपल्या इथं दाखवण्याचा प्रयत्न होता की तो फ्लॅट कसा असू शकतो. आपण दुसरा एक फ्लॅट डिझाईन केला तर तो पण 3 BHK आहे, तोही साधारण 992 स्क्वेअर फुटाचा बसू शकतो. त्याच्यामध्ये रूम साईजेस वाढलं तर अजून हे 1100 स्क्वेअर फुटापर्यंत जाऊ शकतं. म्हणजे आपण जे अचीव करणार 154% त्याच्यापेक्षाही 3 BHK थोडे लहान आहेत, म्हणजे अजूनही 3 BHK मोठे होऊ शकतात. याच्यामध्ये पण पाहिलं तर आपण एंट्रन्स लॉबी मोठी आहे, लिव्हिंग डायनिंग एकत्र आहे, किचन आहे, त्याला युटिलिटी आहे, डायनिंगला बाल्कनी आहे, एक गेस्ट बेडरूम आहे त्यालाही बाल्कनी, अटॅच टॉयलेट आहे, एक गेस्ट बेडरूम आहे त्याला कॉमन, चाइल्ड बेडरूम आहे त्याला कॉमन टॉयलेट आहे, मास्टर बेडरूमला बाल्कनी विथ अटॅच टॉयलेट आहे. या सगळ्या गोष्टी मिळायला घेतल्यानंतर सुद्धा आपला साधारण 1000 स्क्वेअर फूटचा कार्पेट होतो. जर आपल्याला आता बोलीभाषा सांगायचं तर आपल्याला सेलेबल एरिया समजून जातो. तर याचा सेलेबल एरिया आहे 1340 स्क्वेअर फूट. हा फ्लॅट कसा दिसेल 3Dमध्ये तर हे आपण केलेलं आहे. त्याच्यामध्ये एंट्रन्स लॉबी मोठी आहे, शूरॅक वगैरे बसू शकतं, थोडं स्टोअर होऊ शकतं, लिव्हिंग रूम विथ डायनिंग. आपल्याला हा हॉल प्रशस्त वाटतो लिव्हिंग अँड डायनिंग एकत्र असेल तर. त्याच्यात किचन आहे, त्याला युटिलिटी एरिया आहे, किचनमध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी जागच्या जागी बसू शकतात. पुढे आलो कॉमन टॉयलेट, चिल्ड्रन बेडरूम आहे, त्याच्यामध्ये स्टडी रूम, बेड, वॉर्डरोब ह्या गोष्टी जिथल्या तिथे आहेत. तो जो त्या रूमचा इंडिव्हिज्युअल एरिया तो आपला पूर्ण युजफुल आहे. पुढे आलो मास्टर बेडरूम आहे, त्याला अटॅच टॉयलेट आहे, मास्टर बेडरूममध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी जागच्या जागी आहेत. मग हा एरिया जो आपण देतो डिझाईन करून तो पूर्ण युजफुल एरिया आहे. त्याच्यामध्ये पॅसेजमध्ये जागा खूप मिनिमम अगदी 20 स्क्वेअर फूटच वगैरे वाया जाते. गेस्ट बेडरूम आहे, त्यालाही अटॅच टॉयलेट आहे, त्याच्यामध्ये बेड, वॉर्डरोब ह्या सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवून मिनिमम कार्पेट एरिया वेस्टेज घालून आपण हे फ्लॅट डिझाईन करू शकतो. तिसरा एक 2 BHK आपण डिझाईन केला. तर सगळाच कॉम्पोनंट हा आपला नसणार आहे, काही सेल कॉम्पोनंट पण असणार आहे, त्याच्यासाठी पण आपण काही डिझाईन करू शकतो. तर याच्यामध्ये पण एंट्रन्स लॉबी ज्याच्यामध्ये शूरॅक वगैरे बसेल, लिव्हिंग डायनिंग किचन, त्याला युटिलिटी